एका गावात रामू नावाचा मुलगा आणि त्याचे बाबा राहत होते. आईचे लहानपणीच निधन झाले होते. त्यामुळे बाबांनीच आई आणि वडील दोन्ही भूमिका निभावल्या. बाबा दिवसभर मजुरी करायचे. उन्हात पावसात थंडीत ते कधीच काम चुकवत नसत. त्यांच्याकडे एकच जुनी फाटकी चप्पल होती. अनेकदा ती दोरीने बांधून ते कामाला जात. रामूला ते पाहून लाज वाटायची. एक दिवस शाळेत मित्रांनी बाबांच्या फाटक्या चप्पलची किल्ली उडवली. संध्याकाळी रागाच्या भरात रामू म्हणाला, "बाबा, उद्यापासून शाळेत येऊ नका. सगळे माझी थट्टा करतात." हे ऐकून बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. पण ते फक्त हसले आणि म्हणाले, "ठीक आहे बाळा, तुझी इच्छा." त्या दिवसानंतर बाबा कधीच शाळेत गेले नाहीत. वर्षे लोटली. रामू मोठा झाला, इंजिनियर झाला आणि शहरात मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. एके दिवशी तो गावात आला. घर साफ करताना त्याला बाबांची जुनी लोखंडी पेटी सापडली. त्यात तीच फाटकी चप्पल आणि काही जुन्या पावत्या होत्या. त्या पावत्यांवर लिहिलं होतं, "रामूची शाळेची फी भरली. रामूसाठी नवीन बूट, रामूसाठी पुस्तक." रामूला समजलं की प्रत्येक वेळी बाबांनी स्वतःसाठी चप्पल न घेता त्याच्यासाठीच पैसे खर्च केले होते. तो रडत बाबांकडे धावला. बाबा अंगणात शांत बसले होते. रामू त्यांच्या पायाशी बसला. ती फाटकी चप्पल हातात घेतली आणि म्हणाला, "बाबा, मला माफ करा. ज्याची मला लाज वाटायची तीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शान होती." बाबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "मुला, आई-वडिलांचं प्रेम कधीच फाटकं नसतं. फाटकी असते ती फक्त त्यांची चप्पल." रामूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवसापासून त्याने बाबांना कधीच एकटं सोडलं नाही. बोध: आई-वडील स्वतःच्या गरजा कमी करून मुलांचं भविष्य घडवतात. त्यांच्या त्यागाची किंमत पैशात कधीच मोजता येत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.